हरिओम. ब्रह्मसूत्रे प्रवचन क्रमांक 46, सूत्र क्रमांक 414. अंगवबद्धास्तु न शाखासु ही प्रतिवेदम. ज्ञानाची विशिष्ट गोष्ट एखाद्या शाखेशी बंदिस्त असतेच असे नाही, ती इतर ठिकाणीही उपयुक्त असते. याला जोडून सूत्र क्रमांक 415, मंत्रादिवत वा विरोध किंवा सिद्धांताचा येथे विरोध येत नाही. हे सूत्र सांगतं की आपल्याला जेथून जितकं ज्या ज्या प्रकारे ज्ञान घेता येईल तितकं घेत असावं. मग ते ज्ञान कोणतंही असू दे, जे जे तुम्हाला शक्य होईल ते सगळं ज्ञान तुम्ही शिकून घ्या, प्राप्त करून घ्या, आत्मसात करून घ्या. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जरी जीवनाचं एखादं विशिष्ट उद्दिष्ट जरी ठरवलेलं असलं तरी सुद्धा जीवन जगताना अशा काही घटना घडतात की तुमचा उद्देश साध्य होण्यासाठी जे काही ज्ञान तुम्ही घेतलेलं असतं त्याशिवाय इतर काही ज्ञान तुमचं जीवन जगताना उपयुक्त होऊ शकतं, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तेव्हा प्रत्येकाला जे जे ज्ञान, मग ते कोणतंही असू दे, ते सगळ्या प्रकारचं ज्ञान तुम्ही जितकं घेता येईल तितका घ्यायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला नित्य जीवनामध्ये ते तुमच्या दृष्टीने आज उपयुक्त असो किंवा नसो, भविष्यामध्ये या संबंधी तुम्ही काही सांगू शकत नाही. फक्त अट एकच आहे, पथ्य एकच आहे. याच्यासाठी अट आहे आणि ती अत्यंत महत्वाची आहे की तुम्ही जे ज्ञान घेणार असाल ते ज्ञान तुमच्या मूलभूत मानवी जीवनशैलीच्या विरुद्ध असता कामा नये. ही एकमेव अट आहे. तुम्ही सगळं ज्ञान घ्यायचं आहे, फक्त कुठलं ज्ञान घ्यायचं नाही तर मानवी जीवन जगण्यासाठी जे मूलभूत असे काही मानवाचे अधिकार आहेत ते मूलभूत मानवी जीवनशैलीच्या विरुद्ध असं ज्ञान असता कामा नाही. तसं ज्ञान तुम्ही अजिबात घ्यायचं नाहीये. उदाहरणार्थ चोरी कशी करावी, म्हणजे एखाद्याचा खून कसा करावा, हे नाही ज्ञान घ्यायचं. हे मी का बोलतोय, हे पॉकेटमार असतात ना, पिक पॉकेटर्स, त्याला शिक्षण दिलं जातं. त्यांची पद्धती मी पाहिली की ते असे एक गोल 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 एक कोट घातलेला किंवा काय म्हणू आपण त्याला, एखादा कपडा घातलेला मनुष्य असा फिरत ठेवतात आणि त्याच्या खिशामध्ये पाकिट असतं, ते त्यांना मारायला शिकवतात. मार असं शिक्षण देतात. असलं की शिक्षण आपल्याला घ्यायचं नाहीये. पण मूलभूत मानवी हक्क जे आहे, जे जीवनशैली आहे, त्याला बाधा येईल असं कुठलंही ज्ञान आपण घ्यायचं नाहीये. बाकी सर्व ज्ञान तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जितकं घेता येईल तितकं घ्या, असं हे सूत्र सांगतं. आता मी माझी उदाहरणं देणार आहे. प्रत्यक्ष माझ्या जीवनामधली उदाहरणं देतो, म्हणजे सूत्र मला सांगायला, तुमच्यापर्यंत पोचवायला सोपं जाईल. तुम्हाला असे अनुभव आलेले असू शकतात. लहानपणी मला वडिलांनी तबलाचे ठेके शिकवले, त्यामध्ये काही बोल भरायला शिकवले, काही कायदे शिकवले. तबल्याचं जुजबी ज्ञान मला दिलं त्याने. याचबरोबर त्याने मला योगासनं, प्राणायाम हेही शिकवलं. तसंच परमात्मा म्हणजे काय त्याचे मला थोडंसं ज्ञान विशद केलं. माझं वय लहान होतं त्यावेळी मला कळलं अशातला भाग नाही, पण त्यांच्याकडनं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. यात भर म्हणून मला बुद्धिबळ आणि ब्रिज हेही डाव खेळ शिकवले. आता पुढील शिक्षणासाठी माझं 7वीचं शिक्षण झाल्यावर मला अर्थातच वयाच्या 12व्या वर्षी माझं घर आणि गाव सोडून मला बाहेर यावं लागलं. आणि त्यामुळे तबल्याचं शिक्षण तिथेच थांबलं. पण तरी सुद्धा मी बाहेर जरी राहायला गेलो 12व्या वर्षी, तरी योगासनं आणि प्राणायाम हे मी चालू ठेवलं होतं. त्याचबरोबर वडिलांना वाचनाचा खूप नाद होता, त्यामुळे मला ती सवय लागली होती
तेव्हा मी चिपळूणला जिथे गेलो तिथे मी लायब्ररी लावली आणि तिथे मी साहित्यिक वाचनही करत असे आणि सगळ्या प्रकारचं वाचन करत असे आणि त्यात आध्यात्मिक पुस्तके मी वाचून काढत असे. त्याचबरोबर मला ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या वेळेला मी बुद्धिबळ खेळायला, म्हणजे माझ्या समवयस्कर जे मित्र झाले होते त्यांच्याबरोबर बुद्धिबळही खेळायचो. तर अशा प्रकारे मला जितकं ज्ञान 12व्या वर्षापर्यंत मिळालं होतं त्याची मी जोपासना करायचा प्रयत्न केला, बाहेर गेलो होतो तरी. त्यामुळे प्राथमिक का होईना तबलाचं थोडंसं ज्ञान असल्यामुळे मला 12व्या वर्षीपासूनच शास्त्रीय संगीत ऐकायला आवडायचं. त्यामुळे मी चिपळूणला कधी-कधी मैफिली भरत असत किंवा संगीत नाटकं येत असत. मी बघायला जात असे. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला जात असे किंवा एखाद्या घरामध्ये शास्त्रीय संगीत गाणारं कोणी असलं, तो एखादा शनिवार रविवारी गात असेल, तिथे मी जात असे. याचबरोबर कुठे नृत्याचा कार्यक्रम असेल, तर तिथे मी हजेरी लावत असे. आणि पुढे अगदी कॉलेजच्या जीवनापर्यंत, अगदी लग्न होईपर्यंत मला समव्यसनी मित्र मला भरपूर भेटले यासाठी. त्यामुळे हा व्यासंग माझा चालू राहिला. आता यामुळे मला काय प्रत्यय आला, ते मी तुम्हाला सांगतो. मला योगेश्वर कृपेने 1980 साली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की मला आफ्रिकेला 6 वर्ष नोकरी करायला संधी मिळाली. आणि माझा मुळात स्वभाव हा घराबाहेर जाणं मुळीच नव्हता माझा स्वभाव. मी पक्का घर कोंबडा आहे. मला घराबाहेर जायला मुळीच आवडत नाही, कामाशिवाय. काम असेल तर मी जातो. यामुळे आफ्रिकेला माझ्या कचेरीचं काम झालं, की मला भरपूर वेळ मोकळा मिळत असे आणि त्यामुळे योगेश्वर कृपेने मला सुबुद्धी झाली आणि तिथे मी अध्यात्म आणि योग याचा अभ्यास सुरू केला. कचेरीचं काम झाल्यानंतर घरी आध्यात्मिक पुस्तकं आणि योग साधना याचा मी भरपूर अभ्यास केला. आणि मग पुढे माझ्या असं लक्षात आलं, की प्राणायाम हा 4, 8, 16 या संख्येनुसार केला जातो आणि तबल्याचे ठेके बरेचसे 4, 8, 16, 12 अशा मात्रांमध्ये आहेत किंवा 4च्या पटीमध्ये आहेत असं आपण म्हणूया. आणि बऱ्याचशा ताना ह्या 4च्या पटीमध्ये किंवा सट्टे ज्याला म्हणतात, जोरकस तान गाणं गाताना त्या 4च्या पटीमध्ये घेतले जातात. तसंच नृत्यही केलं जातं. तबल्याचे ठेके हे नृत्यामध्ये सुद्धा तसेच लागतात. त्यांच्यामध्ये सुद्धा रागांची नावं तशीच दिलेली आहेत शास्त्रीय संगीतासारखी. आणि त्यामुळे तिथे अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं, की या तबल्याचा संबंध कुठेतरी प्राणायामाशी आहे. कारण दोन्हीकडे 4, 8, 16 आणि तिकडे 4, 12, 16 असं वापरलं जातं बहुतांशी. भारतात आल्यावर त्या काळी किंवा यथाकाळी म्हणूया, सगळं मध्ये काही बरंच काही घडलं माझ्या जीवनामध्ये आणि मी योग कार्याला वाहून घेतलं आणि तेच माझं जीवित कार्य शेवटपर्यंत झालं. मी योगदास झालो. माझ्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये जे जे गवई आणि नृत्य करणारे योगासनं आणि प्राणायाम शिकायला आले, त्यांच्याजवळ मी माझ्या ही जी गोष्ट लक्षात आली होती त्याची चर्चा केली, की प्राणायामाचे 4, 8, 16 आहेत आणि तबल्यामध्ये सुद्धा 4, 8, 12, 16 असं आहे. 4च्या पटीमध्ये ताना घेतल्या जातात. नृत्यही तसंच आहे. बरंचसं अशा प्रकारे नृत्य केलं जातं. बरंचसं गाणं अशा प्रकारे गायलं जातं. तर त्याचा काही संबंध आहे का? या संबंधी मी त्यांच्याशी चर्चा केली आणि मी त्यांना असं सांगितलं, विचारलं, की तुम्ही माझ्याकडे प्राणायाम शिकता आहात आणि त्यावेळेला सांगतो योग साधनाचा कोर्स 1 महिना चालायचा. आतासारखं 4 दिवसात, 3 दिवसात आटपायचं नाही. 1 महिना कोर्स चालायचा. तर त्यांना मी असं सांगितलं, की जरी तुम्ही प्राणायाम केल्यानंतर जेव्हा तुम्ही रियाज करता, तेव्हा तुमच्या दमश्वासामध्ये काही फरक पडला का? तर त्यांनी त्याला दुजोरा दिला, की होय, प्राणायाम करायला लागल्यापासून आमचा दमश्वास हळू जास्त टिकायला लागलाय. तसंच त्यांना मी असंही एक निरीक्षण करायला विनंती केली, की ज्या वेळेला गाणं गाताना शास्त्रीय संगीत अर्थात किंवा नृत्य हे 4, 8, 12, 16 अशा मात्रांचे जे ताल आहेत, त्यामध्ये जर तुम्ही गाता आणि नृत्य करता, त्यावेळेला
तुमचा दमसास कसा किती टिकतो. आणि याचबरोबर तबल्याच्या 6, 7, 10, 14 अशा मात्रांमध्ये जे ताल आहेत तबल्याचे, त्या तबल्याच्या तालांमध्ये तुम्ही ज्यावेळेला गाणं गाता आणि नृत्य करता, त्यावेळेला तुमच्या दमसासामध्ये काही फरक पडतो का? आणि या लोकांनी दुजोरा दिला. अनेक बॅचेस त्यावेळेला झाल्या. वेगवेगळे लोक मला नशिबाने भेटले या कार्यक्षेत्रातले आणि त्यांनी याला दुजोरा असा दिला, की सर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्ही प्राणायाम केला आणि जर आम्ही 4, 8, 12, 16 या तालामध्ये गाणं गायलं किंवा नृत्य केलं, तर आमचा दमसास कम्फर्टेबल असतो. कम्फर्टेबल असतो. हे त्यांचे शब्द आहेत इंग्लिश. कम्फर्टेबल असतो. आणि ज्या वेळेला आम्ही 6, 7, 10 किंवा 14 अशा मात्रांमध्ये तबल्याचा ताल किंवा ठेका त्याच्यामध्ये आम्ही जर गाणं गायलं आणि नृत्य केलं, तर त्यावेळेला आम्ही कम्फर्टेबल नसतो. हे त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं माझ्याकडे. आणि आता मला ते कळलं लगेच, की याचा संबंध निश्चित प्राणायामाशी आहे. त्यामुळे मी त्यांना आणि नंतर माझ्याकडे जे कोणी गायक आणि नृत्य करणारे साधना शिकायला आले, योग साधना शिकायला, प्राणायाम शिकायला, त्यांना मी असं सांगितलं, की तुम्ही शक्यतो 4, 8, 12, 16 यामध्ये जे तबल्याचे ठेके आहेत, त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मैफल रंगवायला सुरुवात करा. त्यामध्ये जास्तीत जास्त गा किंवा नृत्य करा. आणि कधीतरी एक व्हरायटी म्हणून किंवा एक विरंगुळा म्हणून किंवा गंमत म्हणून किंवा एक श्रोत्यांना काहीतरी वेगळं द्यायचं म्हणून तुम्ही 6, 7, 10, 14 या मात्रांमध्ये जे काही ताल आहेत, त्याच्यामध्ये गाणं गा किंवा नृत्य करा. असं मी त्यांना सल्ला दिला अर्थात. अर्थात पाळायचं का नाही त्यांचा प्रश्न. आता माझा दुसरा अनुभव सांगतो, की आमच्या सोसायटीमध्ये एक नवीनच लग्न झालेलं जोडपं भाडेकरू म्हणून राहायला आलं. आमच्या शेजारीच राहायला आलं ते. आणि अगदी लहान मुलं होती, नुसतंच लग्न झालेलं होतं. त्यामुळे आमचं त्यांचं नातं थोडंसं मुलगा-सून अशा प्रकारे झालं. आणि एक दिवस रात्री अचानक 12 वाजून गेले होते, जवळजवळ 1 वाजायला आला होता. तेव्हा त्या मुलीचा फोन आला, की "काकू, माझ्या मिस्टरांच्या पाठीमध्ये असंख्य वेदना होत आहेत. असह्य आणि असंख्य. तर तुम्ही दोघांनी प्लीज आमच्याकडे या पटकन." आम्ही लगेच गेलो त्यांच्याकडे आणि खरोखरच तो मुलगा अगदी असा तळमळत होता. त्याच्या पाठीमधून वेदना होत होत्या. त्या त्याला सहन होत नव्हत्या. तेव्हा मी त्याला दोघांना धीर दिला, की तुम्ही काळजी करू नका. मी याला आत्ताच्या आत्ता गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. अजिबात काळजी करू नको. पण तरीसुद्धा मी तुम्हा दोघांना विचारतो, की मी एखादा याच्यावर घरगुती उपाय करू का? तुमची परवानगी असेल, तर मी घरगुती उपाय करेन. त्या दोघांनी परवानगी दिली, की "काका तुम्ही करा. करा काय असेल ते आणि नंतर मात्र आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ." मी म्हटलं, "ठीक आहे." मग मी काय केलं, त्याच्या डोक्याच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. अर्थात ते मला योगासनामुळे थोडंसं माहिती होतं आणि माझे जे 2 तळवे आहेत, ते त्याच्या खांद्याच्या बाजूने मी पाठीमध्ये घातले खाली पूर्णपणे आणि त्याच्या पाठ त्याची ही दोन्ही तळव्यांनी 40 ते 45 अंश मी वर उचलली. त्याबरोबर त्याच्या कमरेवर ताण आला आणि त्याच्यामधून गॅसेस भरा बाहेर सुटायला लागले. 5 मिनिटात तो मुलगा मोकळा झाला. अगदी नॉर्मल झाला. असो, तर सांगायचा मुद्दा माझा असा, की माझं योगासनाचं ज्ञान त्याला औषध म्हणून उपयोगी पडलं. आता एक मुद्दाम सांगतो, याचा अर्थ असा घ्यायचा नाहीये, की इथे काही योग थेरपी आहे, असं काही नाहीये. योग थेरपी हे कुणीतरी सुरू केलेलं फॅड आहे. असं इथे काहीही नाहीये. इथे योगाचे दवाखाने घालायचे नाहीयेत. आसनं सगळी करायची दररोज, प्रकृती ठणठणीत राहते. पण योग थेरपी असं काहीही नाहीये. सर्दी आली अमुक गोळी घ्या, पोट दुखतंय अमुक गोळी घ्या. तसे नाहीये, की अमुक होतंय का अमुक आसन करा, तमुक होतंय तमुक आसन करा. हे अत्यंत अशास्त्रीय आहे.
असं सांगणारा मनुष्य कितीही सुप्रसिद्ध असला, कारण माझ्या माहितीचे असे लोक आहेत, ते अतिशय प्रसिद्ध आहेत, सुप्रसिद्ध आहेत, तरी सुद्धा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, असं काही होत नाही. हे मला मुद्दाम इथे सांगायचं आहे. तेव्हा असे निष्कर्ष काही काढू नयेत. तसा दुसरा अजून एक निष्कर्ष आहे, तो मला विवेकानंदांच्या पुस्तकात वाचायला मिळाला, की भारतामध्ये असा अनेक जणांचा समज आहे, की योग्याने जर आजाराला हात लावला तर त्याचा आजार बरा होतो, असा समज आहे. हेही चुकीचं आहे. हेही विवेकानंदांनी लिहून ठेवलं आहे. मला त्यांच्या पुस्तकात हे वाचायला मिळालं. तर असाही निष्कर्ष काढू नका, की योगदासांचा हात लागला, त्याची पाठ बरी झाली. हे असं काही नाही आहे. तर सांगायचा मुद्दा असा, की या सूत्राचा हा प्रत्यय आहे. हे जे काही आता मी सांगितलं, ते या सूत्रामध्ये जे सांगितलं ते माझ्या अनुभवावरून, 2 अनुभवावरून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न केला आहे, की शास्त्रीय संगीत ऐकायची, नृत्य पाहायची, ही जी काही मला आवड होती, ते तबल्याचं प्राथमिक ज्ञान असल्यामुळे मला ती आवड निर्माण झाली आणि त्यामुळे तबला आणि प्राणायाम यांचा काहीतरी संबंध असावा, या माझ्या अभ्यासासाठी ते उपयुक्त ठरलं. तसंच योगासनाचं माझं ज्ञान त्या मुलाला पाठीतनं गॅसेस सुटायला मदतीला म्हणून ते उपयुक्त पडलं. हे मला ह्या सूत्राच्या अनुषंगाने याचा अर्थ काय आहे ते तुमच्यापर्यंत मला पोचवायचं होतं. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा आहे या सूत्रामध्ये, की एखादं विशिष्ट ज्ञान तुम्ही जे काही जीवित कार्य घेतलेलं असेल, एखादी नोकरी करत असाल, धंदा करत असाल, त्याला उपयुक्त असं ज्ञान असतं. पण त्याच्याच बरोबर इतर कुठलंही ज्ञान असू दे, ते जर तुम्हाला मिळायची शक्यता असेल, तर ते जरूर अभ्यासा मिळवा. फक्त तुमच्या व्यावसायिक किंवा नोकरीच्यासाठी संकुचित किंवा तेवढ्या पुरतंच ज्ञान घ्यायचं असं करू नका. सगळ्या प्रकारचं ज्ञान घ्या. ते केव्हा केव्हा उपयोगी पडेल की सांगता येत नाही, असं हे सूत्र तुम्हाला सांगताय. चारी बाजूने ज्ञानी व्हा. फक्त अट मी सांगितली, की मूलभूत मानवी जीवनासाठी जे जे दुःखदायक आहे, जे अपायकारक आहे, असलं ज्ञान आपण घ्यायचं नाहीये. आता जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो, की माझा मामा, सगळ्यात मोठा मामा हा इलेक्ट्रिशियन होता. त्याचं इलेक्ट्रिकचं दुकान होतं. एकेकाळी तुळशीबागेमध्ये. तो तिथेच राहायचा तुळशीबागेत. तर लहानपणी मी दर वर्षी सुट्टीला पुण्याला यायचो आईबरोबर. 1 महिना मुक्काम असायचा आणि मी मामाबरोबर त्याच्याबरोबर कामाला जायचो. तो वायरिंग कसं करतो, काय करतो, हाताखालच्या लोकांना काय सूचना करतो, हे सगळं मी त्यावेळेला पाहत असे. असं 5-6 वर्ष तरी मी त्याच्याबरोबर जात असे, कुठे-कुठे जायचा कामाला तिथे. आता याचा आणि माझा काही संबंध आहे का? मी तर शाळेत होतो त्यावेळेला. पण पुढे असं झालं माझ्या आयुष्यामध्ये, की आफ्रिकेहून आल्यानंतर मी 14 वर्ष इलेक्ट्रिकचा व्यवसाय केला. माझ्याकडे एजन्सीज होत्या. त्यावेळेला नाही म्हटलं तरी थोडंसं त्यातलं जे काही होतं, त्याच्यात थोड्याशा शिदोरीवर मी बरंच काही पुढचं ज्ञान मिळवलं त्यातलं. असं ह्या सांगायच्या सगळ्या गोष्टी इतक्याच आहेत, की तुम्ही जर ब्रह्मज्ञानी झाला, तर या जगामध्ये अन्य कुठलंही ज्ञान तुम्हाला मिळवायचं शिल्लक राहणार नाही, अजिबात. त्याचप्रमाणे इतर कुठलाही विषय असोत, ते तुमच्या व्यवसायाशी किंवा नोकरीशी बंदिस्त तेवढेच शिकू नका. आजूबाजूला जितकं जेवढं ज्ञान तुम्हाला घेता येईल, तेवढं आत्मसात करत राहा. असो. पुढचं सूत्र आहे 416. भूम्नः क्रतुवज्जायस्त्वं तथा हि दर्शयती. सर्वसमावेशक प्रधान आहे, तू क्षमतेप्रमाणे जाण, कारण दार्शनिक तसेच सांगतात. हे सूत्र असं सांगतं, की एका अवयवाची तुम्ही काळजी घेत बसू नका किंवा एका अवयवाला जे काही तो त्याला आजार झाला, तर तेवढ्या पुरतंच औषध घेण्यापेक्षा असं करा, की संपूर्ण देह तंदुरुस्त राहील, संपूर्ण देह निरोगी राहील, अशा प्रकारे काहीतरी तुम्ही काळजी घ्या देहाची. असं करू नका, की एक विशिष्ट गोष्ट घडली, पोट दुखायला लागलं, तेवढ्यापुरतं औषध घ्यायचं आणि मग काही करायचं नाही. डोकं दुखतंय, विशिष्ट औषध घ्यायचं, मग काही करायचं नाही. असं करू नका. संपूर्ण देह नेहमी निरोगी राहील, अशा प्रकारे काहीतरी तुम्ही करा. त्याला मास्टर स्ट्रोक असं म्हणायचं आपण,
की ते घेतलं की संपूर्ण देह निरोगी राहायला पाहिजे, नेहमी उत्सर्जित राहायला पाहिजे. त्यामुळे 10 प्रकारची वेगवेगळी औषधं घेण्यापेक्षा एकच असं जालिम औषध घ्या की संपूर्ण देहाला बरं वाटेल. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले योग साधना. मी नेहमी सांगतो की लहानपणापासून तुम्ही जर योग साधना करत असाल तुम्ही मुळात आधी आजारीच पडणार नाही. किरकोळ किरकोळ आजार तर तुम्हाला कधी होणंच शक्य नाही. आणि जरी एखादा मेजर आजार झाला तुम्ही पटकन उठून बाहेर याल त्यातनं. इतकी ताकद आहे त्या योग साधनेमध्ये. कोण सांगणार कोणाला? कोणी करायला तयार नाहीत. फार तुम्ही पाहिलंय सगळ्यांनी की योग साधना शिकायला येणाऱ्यांची संख्या ही दुर्भिक्ष आहे. अतिशय थोडे लोक येतात आणि पुढे तर करतात का नाही माहित नाही. रोज फार थोडे लोक आहेत, पण त्याच्यावर मास्टर स्ट्रोक आहे सगळ्याला. त्याचप्रमाणे आपल्या ओंकार उपासना. आता मी तुम्हाला 10 प्रकारच्या ओंकार उपासना सांगितल्या. त्यातल्या 9 ओंकार उपासना ज्या आहेत त्या तुम्ही जर करत असाल तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. पण मी असंही सांगितलं आहे की या 9 ओंकार उपासना केल्यावर शेवटी आपली जी समाधी ओंकार आहे तो जरूर करावा. पण समाधी ओंकारामध्ये पहिल्या 9 ओंकारांचं सगळं श्रेय मिळतं. हा मास्टर स्ट्रोक म्हणतोय मी याला. एक तेवढा ओंकार केला की बाकी कुठला ओंकार करायची गरज नाही. पण आपल्याला रोज एवढा वेळ नव्हतो. 84 वेळा तिथे ओंकार होतो, त्याला खूप वेळ लागतो. त्यापेक्षा रोज एक 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 उपासना करा आणि ज्या दिवशी वेळ असेल सगळ्या 9 ओंकार उपासना केल्यानंतर जर वेळ असेल तर त्यावेळेला एखाद दिवशी सुट्टी असेल तुम्ही समाधी ओंकार जरूर करा. त्याचा तुम्हाला सर्वांग सुंदर फायदा होईल. त्याचप्रमाणे कुंडलिनी शक्ती ही जर जागृत करता आली, अनेक प्रकारे जागृत करता येते, फक्त एखादाच प्रकारे अशातला भाग नाही. तर ती कुंडलिनी शक्ती जर तुमची जागृत करता आली, ती जर होत असेल तर संपूर्ण देह तुमचा योग ऊर्जामय होतो. तुम्ही निरोगी राहता. बारीक सारीक गोष्टी तुम्हाला होतच नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाचं आहे. एक ब्रह्मज्ञान तुम्हाला जर मिळालं तर कुठलं ज्ञान घ्यायची आवश्यकता नाही. आणि पहिले बाजीराव पेशवे जे आपले होऊन गेले महापराक्रमी, त्याने नेमकं हेच केलंय. ते काय म्हणाले, अरे एक 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 राज्य कुठे जिंकत बसताय? मुळावर घाव घाला, झाडाच्या सगळ्या फांद्या आडव्या करा. तेव्हा त्याने काय केलं, सरळ दिल्लीवर आघात केला. मुळावर घाव घाला, बाकीचे त्याचे मांडलिक राजे आपले आपोआप मांडलिक होते. असं सूत्र क्रमांक 417. नाना शब्दादी भेदात अनेक भिन्न भिन्न मर्यादित उद्देशाप्रमाणे उपासना करावी. आता मागील हे जे सूत्र सांगितलं त्याचा अनर्थ होऊ नये, कोणी त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये आणि तसं वागू नये म्हणून हे सूत्र इथे मुद्दाम सांगितलेलं आहे. जर मर्यादित हेतू असेल एखाद्याचा, अत्यंत मर्यादित हेतू असेल तर त्याने सर्वसमावेशक म्हणजे मास्टर स्ट्रोक अशी उपासना करण्यापेक्षा एखाद दुसरी उपासना त्याच्या हेतूला पूरक अशी, तो हेतू पूर्ण होईल अशी एखादी छोटीशी उपासना करावी असं हे सूत्र मुद्दाम सांगताय. म्हणजे काय आहे, उगाचच लोणी कापायला तलवार वापरली जाऊ नये. त्याचा एक विशिष्ट हेतू आहे, त्याला बाकी काही नकोच आहे, मनापासून नको आहे, हे मला नकोच आहे. एक विशिष्ट हेतू आहे, तेवढं झाल्याचे कारण. त्यामुळे मला बाकी काही करायची गरज नाही. आणि खरोखरच आहे, आता माझ्याकडे गाणं म्हणजे गायक किंवा नर्तक ज्या वेळेला येतात तेव्हा त्यांना बाकी योग साधनेमध्ये अध्यात्मामध्ये काहीही गम्य नसतं. बऱ्याचशा जणांना फार थोडे लोक आहेत की ते म्हणतात हो आम्हाला तेही पाहिजे. पण बहुतांशी हे लोक जे आहेत कलाकार ते म्हणतात आम्हाला दमसाच टिकल्याचे कारण. मग मी त्यांना सांगतो की ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही प्राणायाम जास्त करा. म्हणजे त्यांना मी हायर प्राणायाम शिकवला अशा शिकवत होतो कलाकार येणाऱ्यांना. पण त्यांचा हेतू मर्यादित आहे, आमचा दमसाच टिकल्याचे कारण, बाकी आम्हाला अध्यात्म वगैरे काही नको तुमचं. ठीक आहे, तसं जर असेल तर तुम्ही हायर प्राणायाम करा आणि ओंकारावर कमी जोर द्या. रादर ओंकार विशेष नाही केला तरी चालेल, कारण तुमचा जो रियाज आहे त्यामधून आपोआपच नादब्रह्माची उपासना होते, आपोआपच होते. वेगळे काही करायची गरज नाही. नृत्य करणाऱ्याने कधी कधी ओंकार करावा वेळ मिळाला तर,
पण बाहेर प्राणायाम करा असं मी त्यांना सांगत असे. तर हे सूत्र सांगताय की एखाद्याची अत्यंत मर्यादित हेतू आहे त्याचा, बाकी त्याला काही नकोच आहे, फक्त तेवढाच हेतू आहे, मग त्याने त्याप्रमाणे ती छोटीशी उपासना करावी. हे मागच्या सूत्रामध्ये जे सांगितलं मास्टर स्ट्रोक, त्याने विनाकारण लोणी कापायला तलवार वापरली जाऊ नये म्हणून अशा लोकांसाठी म्हणून एक खास मुद्दाम सूत्र लिहिलेलं आहे. सूत्र क्रमांक 418. विलल्पो विशिष्ट फला तत्वात. सर्व उपासनांचे फळ विशेष असे नसते, त्यामुळे आपल्या कल्पनेप्रमाणे उपासना करावी. कोणतीही उपासना हे समान फळ देतो असं हे सूत्र सांगताय. सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही कुठलीही उपासना करा, ती उपासना तुम्ही जर चिकाटीने शेवटपर्यंत करत राहिलात तर तुम्हाला कोणतीही उपासना हे शेवटी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या योग धामी किंवा योगद्वारे नेऊन पोचवेल. कुठली उपासना तुम्ही करा, मग तुम्हाला जशी रुचेल पटेल, जशी जमेल, जशी करायला शक्य होईल, तुमच्या सद्गुरूने काही सांगितलेलं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही उपासना करा असे सूत्र सांगतो. कारण कुठलीही उपासना असू दे, ही साधना उपासना आध्यात्मिक शेवटी योग साधन आहे, हे आध्यात्मिक साधन आहेत. उपासना म्हणजे त्या शेवटी तुम्हाला आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचं दार्शनिक करण्यासाठी असतात. वेळ कमी जास्त लागेल इतकंच, परंतु निश्चितपणे तुम्ही शेवटी तिथे जाऊन पोहोचाल. पण यासाठी अट एकच आहे आणि ती महत्वाची आहे की जी उपासना तुम्हाला योग्य वाटेल किंवा जी उपासना तुमच्या सद्गुरूने तुम्हाला सांगितलेली असेल, तीच उपासना अथपासून इथपर्यंत, म्हणजे उपासनेला सुरुवात केल्यापासून साक्षात्कार होईपर्यंत तीच उपासना सतत करत राहा. अधेमध्ये उपासना थांबवू नका. किंवा आपण एखादी उपासना करत आहोत, एक तुमच्या मनामध्ये एक वेळ आहे, 5 वर्षात मला दर्शन झालं पाहिजे आणि नाही झालं की लगेच ते बंद करायचे, दुसऱ्या गुरुकडे जायचं, तो काहीतरी सांगतो तिथे 3-4 वर्ष करायचं, त्याने नाही जमत तिसऱ्या गुरुकडे जायचं. तुम्हाला या जन्मी दर्शन होणार नाही अजिबात, आणि पुढल्या जन्मी अशा प्रकारे केलं तर होणार नाही. एवढंच ही अट आहे. जी उपासना घ्याल ती शेवटपर्यंत करा. सांगायचा अर्थ असा आहे की तुम्ही तीर्थयात्रा करा, भरपूर तीर्थयात्रा करा, देवळं पालथी घाला. बऱ्याच जणांना हौस असते हिंडायची, तीर्थयात्रा करायची, जा, हरकत नाही. प्रत्येक ठिकाणी जा, सगळीकडे जा, काय तुम्हाला तिथे करायचंय ते करा. म्हणजे काय मला म्हणायचं, काय ते पूजा वगैरे करतात, महापूजा रुद्र वगैरे करा, पण तुमची नित्य नियमित जी काही देवदेवता आहे तिथे तुम्ही नतमस्तक रोज व्हायचं आहे. तीर्थयात्रेला गेलात म्हणून तिथला एखादं आवडलं म्हणून ते करायला सुरुवात करायची नाही. तुमच्या नित्य, तुमच्या गावाला, तुमचे जिथे राहतात त्या ठिकाणी नगरामध्ये जे तुम्ही नित्य करता तिथेच जायचं आहे, त्याचीच भक्ती करायची. मग तीर्थयात्रा तुम्ही कितीही करा, हजारो देवस्थान पाळे करा. कारण अनेक जण असे आहेत की काही काळ उपासना करायची, सद्गुरू बदलायचे, साधना बदलायच्या, असे करणारे बरेच जण आहेत. आणि अशानं त्यांचा सद्गुरू एखाद्या वेळेस सांगणारा भेटतो की जो खरोखरच सद्गुरू या शब्दाशी योग्य आहे असा असतो, प्रामाणिकपणे तो सांगतो की बाबा न रे, ऐका माझं, तुम्ही कुठली उपासना केलीत की त्या उपासनेमुळे तुम्हाला दर्शन देण्याची आत्मपरब्रह्माला पुरुषोत्तमाला अजिबात घाई नाहीये. तुमच्या उपासनेने तुम्हाला जे काही तुमच्यामध्ये बदल होतात त्यामध्ये तुम्ही स्थिर होता का याची अत्यंत कठोर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमध्ये तुम्ही जर उत्तीर्ण झालात तरच, आणि तर त्याच्या मर्जीने तुम्हाला दर्शन होतं. दर्शन होणं किंवा न होणं हे तुमच्या मर्जीवर अवलंबून नाहीये, अजिबात अवलंबून नाहीये. तिथे काळाचा प्रश्न नाहीये, तुम्ही ठरवता. मला एक जण भेटले, 15 वर्ष उपासना करतोय अजून काही झालं नाही. 15 वर्ष म्हणजे काहीच नाहीये, किरकोळ गोष्ट आहे. काय आहे 15 वर्ष म्हणजे काहीच नाहीये. तिथे ऋषी मुनी किती वर्ष तपस्या करतात, त्यांना साक्षात्कार होतोय का नाही सुद्धा त्यांचं लक्ष नसतं, त्यावेळेला ती उपासना होते.
तिकडे लक्ष देऊन बसतात की तुम्ही द्वैत आलं तुमच्या अंगामध्ये. कठोर परीक्षा घेतली जाते अतिशय. त्यामुळे आपल्या उपासनेमुळे जर साक्षात्कार होत नाही अशी तुमची समजूत असेल तर सद्गुरूला विचारावं. आपल्या उपासनेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त कराव्या. परंतु एक लक्षात घ्यावं की जी उपासना पहिल्या दिवशी स्वीकारली ती शेवटपर्यंत चालू ठेवायची. आणि हेही गुरु सांगतो की या जन्मी अपेक्षाच करू नका दार्शनिक होण्याची. पुढल्या जन्मी जमलं तर जमेल इतकं तुमचं तयारी पाहिजे उपासना करताना. तरच ह्या साधना उपासना करून दार्शनिक व्हायची इच्छा ठेवायची किंवा अपेक्षा ठेवायची. अपेक्षा ठेवायची म्हणजे तरी सुद्धा ठेवायची नाहीये, कारण ते सुद्धा बाधा होते. तिथे द्वैत निर्माण होतं. निरपेक्ष बुद्धीने उपासना चालू ठेवायचे. असं हे सूत्र तुम्हाला बजावून सांगताय. सूत्र क्रमांक 419. काम्यास्तु यथा कामम समुच्चीयेरन्न वा पूर्वहेत्व भावात. किंवा मागील सूत्रांमधून सांगितलेला हेतू नसल्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे अनेक किंवा एक उपासना करावी. मागील काही सूत्रांमधून आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार, दर्शन, स्वस्वरूपावस्था इत्यादी हेतू किंवा अपेक्षा ठेवून उपासना कशा कराव्या आणि कशा करू नयेत याचे निरूपण करून झालं. आतापर्यंत बरंच काही आपण बोललो या सूत्रांच्या मधून. तथापि ज्यांना अशा प्रकारे अंतिम आत्मप्राप्तीची इच्छा नाही त्यांना जसं रुचेल तसं त्याने उपासना करावी. उदाहरणार्थ ज्यांना केवळ मनःशांती हवी असेल त्यांना पाहिजे तशी उपासना करावी. त्यांच्यावर बंधनं काही नाहीत, कारण त्यांना आत्मसाक्षात्कार व्हावा असं वाटतच नाहीये. उदाहरणार्थ मी सांगितलं की काही गायक आणि नर्तक माझ्याकडे असेच आले की त्याला फक्त दमसाच टिकवायला हवाय, बस, बाकी आम्हाला काही नकोय. त्या अध्यात्मामध्ये आम्हाला अजिबात रुची नाही. ठीक आहे बाबांनो, हरकत नाही, हायर प्राणायाम करा आणि ओंकार वगैरे फारसं करायच्या फंदात पडू नका. ध्यान वगैरे लावायला बसत जाऊ नका. प्राणायाम मात्र हायर प्राणायाम करा. बाकी तुम्हाला काही कर्तव्य नाहीये, नको नका करू. तसंच हे आहे. तुम्हाला फक्त मनःशांती हवे, ध्यान लावायला शिका. बाकी तुमच्या अपेक्षाच नाहीये. तुम्हाला शांत वाटावं, मग शांत बसायला शिका. ह्याच्यामध्ये खूबी अशी आहे, तुम्ही जर खरोखरच शांत बसायला लागला साक्षात्कार आपोआपच होता. पण त्यांना सांगायची सोय नाहीये. ते लगेच प्रश्न सोडून देतील. आम्हाला ते काही नको 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 करू नको. मी लगेच सांगतो नाही, काही नाही, काही कोणावर सक्ती नाहीये. तुम्ही करावं अशी अपेक्षाही नाहीये. माझं त्याप्रमाणे तुम्हाला सांगणंही नाहीये. तुम्हाला आत्म इच्छा असेल तर करायचंय, पटलं तर करायचंय, नाही तर करू नका. मनःशांती हवी असेल तर मला ध्यान लावायला शिकायला पाहिजे. पण त्यासाठी ही रीत आहे. अनेक प्रकारे 100-125 साधना असलेल्या पुस्तकं आहेत. साधना, ध्यान कसं लावावं, माझ्याकडनं आपली मला जी अनुभूती आहे त्याच्यानं मी शिकवत असतो. सतत मी सुद्धा अनेक प्रकार तुम्हाला सांगितलं. आणि आफ्रिकेला असताना मी तर अनंत प्रकारे ध्यान लावायला शिकलो, कारण तिथे तशी संधी होती. हो, मी पावसावर सुद्धा ध्यान लावायला शिकलोय, काळोखावर ध्यान लावायला शिकलो, उन्हावर ध्यान लावायला शिकलो. 48 टेम्परेचर असायचं आणि निरोध शांतता. अनेक प्रकारे ध्यान लावता येतं. तुम्हाला जसं रुचेल तसं करा. तुम्ही शांत व्हाल, मनःशांती नक्की मिळेल. तर बाकी फंदात पडू नका असं हे सूत्र सांगताय. सूत्र क्रमांक 420. अंगेषु यथाश्रय भावः. आपण एखादी उपासना करताना त्याच्याबरोबर अन्य उपासने केल्या जातात. आता काही ज्या साधना आहेत त्याच्यामध्ये एखादी अन्य उपासना आपोआप केली जाते. उदाहरणार्थ योगदासांचे हस्तमुद्रा हे साधन आहे. आता हस्तमुद्रा करताना योगदासाने काय सांगितलंय, तर तुम्ही हाताची विशिष्ट प्रकारे मुद्रा घेतली की त्यावेळेला प्रत्येक चक्रावर एक एक महामंत्राचा जप करा. 7 वेळा महामंत्राचा जप झाला 7ही चक्रावर पुढची मुद्रा घ्या. तिथे पुन्हा 7 वेळाला जप होईल, पुढची मुद्रा घ्या. म्हणजे 2 उपासना एकत्र आल्या. हस्तमुद्रा आली आणि जप साधना आली सप्तचक्रावर. अशा 2 उपासना एकत्र आल्या. अशा प्रकारे जर असेल तर त्या आपोआप केल्या जातात आणि तशाच त्या कराव्या. म्हणजे त्याचं फळ आपल्याला चटकन मिळतं. म्हणजे हस्तमुद्रा करता करता महामंत्राचं जप आपोआप होतं. तसंच योगदासांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जर योगासनं केली
तर शारीरिक स्वास्थ्याबरोबर, शारीरिक व्यायामाबरोबर तुम्हाला आपोआप श्वसनाचाही व्यायाम मिळतो. श्वसन सुद्धा आपोआप नॉर्मल होतं, त्याचाही व्यायाम होतो. जर मी सांगितलं त्याप्रमाणे योगासनं केली तर शरीर त्याला जसा व्यायाम होतो तसा श्वसनाचाही व्यायाम आपोआप होतो. दोन गोष्टी एकदम होतात एकाच वेळेला, पण त्या तशाच कराव्या असे सूत्र सांगताय. सूत्र क्रमांक 421 शिष्टेश्च अनुभवी विद्वान असे सांगतात. त्याला जोडून सूत्र क्रमांक 422 समाहारात एकत्रित उपासना एकमेकांना सांभाळून घेतात. शिष्टेश्च म्हणजे अनुभवी विद्वान यांनी असं सांगितलेलं आहे. आता हे जे आपण नेहमी ब्रह्मसूत्रामध्ये पाहतो की ज्ञानी असंच सांगतात, त्याचे अनुभवी लोक असंच सांगतात, साक्षात्कारित असंच सांगतात. हे त्यावेळेला एक पुस्तकामध्ये सांगायची सगळ्यांचीच पद्धत होती की एखादा ग्रंथ लिहित असताना तो असं सांगतो की माझंच फक्त सांगणं नाहीये, मी ज्या प्रकारे सांगतोय त्याच प्रकारे इतरांना काही अन्य उपासना करून पण प्रत्यय हाच आलेला आहे. मी एखादी साधना सांगतोय त्याने तुम्हाला प्रत्यय असा येईल आणि अशाच प्रकारे प्रत्यय अन्य काही उपासना करून इतरांना आलेला आहे. हा दुजरा म्हणून ते सांगायची त्यावेळेला पद्धत होती आणि ती पद्धत बरीचशी पूर्वीच्या काळामध्ये पाळली जात असे की आपल्या ग्रंथाला एक कुठले तरी एक दुजरा मिळावा म्हणून एखाद्या ज्ञानी माणसाचं उदाहरण दिलं जायचं. ब्रह्मसूत्रामध्ये अनेक वेळेला अशा गोष्टी येऊन गेल्यात. अनेक वेळेला अनेक ऋषींची नावं दिली गेलीत की ते ऋषी सुद्धा हेच म्हणाले, हे ऋषी हेच म्हणाले, त्या ऋषीने हेच सांगितलंय आणि मीही तुम्हाला हेच सांगतोय. हा दुजरा देण्यासाठी अशा प्रकारे लिहिलं जात असे. तसं इथे लिहिलं आहे शिष्टेच्छ. शिष्ट म्हणजे ज्ञानी लोक. शिष्ट म्हणजे तुम्ही आता वापरता तसं नव्हे. ज्ञानी लोकांनी असंच सांगितलंय आतापर्यंत मी जे सांगितलं ते की उपासनेत अन्य उपासना समाविष्ट असतील तर त्या योगे एक उपासना समाप्त झाल्यावर तिचे फळ मिळाल्यावर त्या अन्य उपासना फक्त सहजच आपोआप प्राप्त होतं. म्हणजे एका उपासनेबद्दल तुम्हाला जर दुसरी उपासना तुम्ही करत किंवा करावीच लागत असेल तर एक उपासना करताना जे तुम्हाला फळ मिळतं त्याबरोबर त्याच्या अनुषंगाने पूरक म्हणून दुसरी उपासना जेव्हा करता त्याचंही फळ तुम्हाला आपोआप मिळतं. आता हस्तमुद्राचाच आपण उदाहरण घेतलं की हस्तमुद्रा करताना तुम्हाला सप्तचक्रांवर जप करायला मी सांगितलेलं आहे. हस्तमुद्रा करणं हा मुख्य उद्देश आहे. तर त्यामुळे तुम्हाला जे फायदे होतात शारीरिक, त्याचबरोबर तुम्ही जप करता सप्तचक्रावर त्याच्यामुळेही जो फायदा व्हायला पाहिजे तो फायदा सुद्धा तुम्हाला मिळतो. त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या बोटाने व्यायाम व्हावा म्हणून त्या हस्तमुद्रा आहेत. की पुढे हाताला थरथर येऊ नये. बऱ्याच जणांना होतं असं. आता थरथरी मानसिक असते आणि ते मानसिक थरथर सुद्धा बंद व्हावी म्हणून सप्तचक्रावर जप सांगितलेला आहे. जप सांगितला की मन जागेवर येतं. असं ते एकात एक गुंतलेलं आहे. तर एकमेकांना पूरक होतात या साधना. त्यामुळे हस्तमुद्रामुळे जो काही तुम्हाला बोटाने व्यायाम होतो त्याचं तर तुम्हाला फळ मिळतंच. पण सप्तचक्रावर उपासना केल्यामुळे मनःशांतीचं जे फळ मिळतं तेही तुम्हाला मिळतं आणि हे जे थरथर आहे हाताची ती बंद होण्यासाठी पोटाने व्यायाम आणि शिवाय मनःशांतीचा उपासना केल्यासारखी होते आणि मग त्याचा गुण येतो. किंवा हस्तमुद्रा करून झाल्यावर त्यावेळेला सप्तचक्रांवर महामंत्राचा जप केलेला असल्यामुळे म्हणजे जपसाधना केलेली असल्यामुळे त्यानंतर तुम्हाला जर ध्यानस्थ बसावंसं वाटलं तर तुमचं ध्यान त्या मनाने लवकर साध्य होईल. कारण त्यावेळेला जपसाधना झालेली आहे. तसंच तुम्हाला मी दुसरं उदाहरण आत्ताच घेतलं की योगदासाने जसं सांगितलंय तसं जर तुम्ही योगासनं केले तर तुमचं शरीर तर तंदुरुस्त राहीलच, पण त्याचबरोबर तुमचा श्वसनाचा व्यायाम सुद्धा होईल. त्यामुळे श्वसनाचा व्यायाम केल्यामुळे त्याचे जे फायदे आहेत ते सुद्धा तुम्हाला आपोआप मिळतील असं हे सूत्र सांगतं. त्याचप्रमाणे ओंकार उपासना मी सांगितली की ओंकार उपासना ही सप्तचक्रावर करायला मी सगळ्या ओंकार उपासना या आपल्या सप्तचक्रावर आधारित आहेत. तर ओंकार उपासना करताना नादब्रह्माशी एकरूप व्हायची जी कल्पना आहे त्याच्या मागे त्याच वेळेला दुसरा फायदा बाजूला कसा होतो तर सप्तचक्रावर केल्यामुळे संपूर्ण देह हा योग ऊर्जामय होतो आणि त्यामुळे त्यावेळेला ओंकाराने नादब्रह्मामध्ये जर एकरूपता आली
तर देहभान हरपायला मदत होते. कारण संपूर्ण देह ऊर्जामय होतो. तिथे देहभान हरपलं जातं. असे एकमेकांना एकमेक पूरक आहेत. आणि म्हणून या उपासना काही काही अशा सांगितलेल्या आहेत की त्या एकमेकांना पूरक आहेत आणि त्या तशाच कराव्या. आता बरेच वेळा मला प्रश्न विचारतात आणि काही काही वेळेला विनोदही घडतात. मी हस्तमुद्रा शिकवतो, सप्तचक्रावर जप करायला सांगतो. असं सगळं झाल्यानंतर मला असे काही साधक भेटले विचारणारे. भर सगळ्यांच्या देखत विचारतात, "सर पण एक एक मुद्रा किती वेळ अशी पकडून ठेवायची?" मला असं होतं, "अरे आता मी सांगितलं ना 7 जप करेपर्यंत चालू ठेवा, मग मुद्रा बदला." असे विचारणारे लोक आहेत. आणि काही जण चांगला प्रश्न विचारतात, की हस्तमुद्रा किती वेळ करायचा? त्यासाठी जप सांगितलाय. एक मुद्रा 7 वेळेला महामंत्र होईपर्यंत तशीच पकडून ठेवायची. तुम्ही जर ही मुद्रा घेतलेली असेल तर 7 वेळेला प्रत्येक चक्रावर एक याप्रमाणे जपसाधन होईपर्यंत त्या मुद्रेमध्येच बोटं ठेवायचं. हे एकमेकांना पूरक आहे. असो. सूत्र क्रमांक 423. गुणसाधारण्य श्रुतेश्च मुख्य उपासनेच्या दुय्यम उपासनांचे फळ समान असते. आता ओंकारी मुख्य उपासना आहे. आता योगदासाने 10 प्रकारच्या ओंकार उपासना तुम्हाला सांगितलेल्या आहेत किंवा शिकवलेल्या आहेत, काही म्हणा. आता ह्या ओंकार उपासनेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती काय आहे? तर संपूर्ण शरीर हे योग ऊर्जामय व्हावं. तुमचं देहभान हरपण्यासाठी, देहापासून पृथक होण्यासाठी याचा भरपूर उपयोग होतो. तर अशा प्रकारे तुम्ही योग साधना करायला लागल्यावर त्यामधून ध्यान लावण्यासाठी या सगळ्या ज्या उपासना आहेत त्या उपयुक्त आहेत. 10 प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत. त्यापैकी 9 उपासना रोज एक कुठली ना कुठली जी करायला मी सांगितलंय. त्यानंतर शेवटी समाधी ओंकार केव्हा तरी एकदा तुम्ही करायचे, ज्या दिवशी वेळ असेल तेव्हा. तर या 7 ह्या 9 ज्या ओंकार उपासना आहेत त्या सगळ्या सप्तचक्रावर आधारित आहेत. तुमच्यामध्ये योग ऊर्जा संपूर्ण देहामध्ये भिनावी. संपूर्ण देह तुमचा उबदार व्हायला लागतो. हळूहळू देहभान जायला लागतं. तर यासाठी त्या उपयुक्त आहेत. पण 10 प्रकारच्या उपासना 10 एकदम करायच्या नाहीयेत. सगळ्या उपासना समान आहेत असं हे सूत्र सांगताय. सगळ्या उपासना समान तुम्हाला फळ देणाऱ्या आहेत. फक्त नित्य नेहमी दररोज ते करायला पाहिजे. आणि मी हे सुद्धा सांगितलंय ओंकार उपासना शिकवताना की कुठलीही एक ओंकार उपासना लागोपाठ करत बसू नका. म्हणजे एक तुम्ही कुठले तरी ओंकार उपासना पकडले, समजा तुम्ही स्मरण ओंकार घेतला आणि महिनाभर तोच करायचा, असं करू नका. हे मी बजावून सांगितलंय. कारण त्यावेळेला तुमचं शरीर त्या स्मरण उपासनेला सहकार्य करायला लागतं, म्हणजे यूज टू होतं. त्याला ती सवय लागते आणि त्याचा परिणाम होईनासा होतो. रोज बदलता ओंकार उपासना करायची, रोज बदलता करायचे. म्हणून 9 उपासना शिकवून ठेवल्या आहेत. रोज वेगवेगळी करायची. आणि मी सुद्धा कोर्स घेताना 7 दिवसाला 7 वेगवेगळ्या ओंकार उपासना करून घेत असे. त्या ओंकार उपासना दीर्घ आहेत. त्या तुम्हाला वेळ असेल तेव्हा कराव्या. समाधी ओंकार जरूर करावा, पण मधनं करावा. त्या सगळ्या सूचना त्यासाठी दिलेल्या आहेत. पण सगळ्या ओंकार उपासना तुम्हाला समान फळ देतात असं इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या उपासनांमध्ये श्रेष्ठ कुठली, कनिष्ठ कुठली असं कुठे आपण मनामध्ये आणायचं नाही असे सूत्र सांगताय. सगळ्या उपासना सारखं फळ देणाऱ्या आहेत, पण त्या बदलत्या करत राहायचं. म्हणजे शरीर त्याला सहयोगी होत नाही. शरीराला रोज वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जा प्रदीप्त करण्याची सवय होते आणि मग तुम्हाला संपूर्ण देहामध्ये जेव्हा ऊर्जा फैलावते, तुम्ही देहातीत अवस्थेत येता, तुमचं ध्यान लागतं. यथाकाळी समाधी सुद्धा लागू शकते. सूत्र क्रमांक 424. नवा तत् सहभावाश्रुते हे 2 उपासना एकत्र करत असलो तरी त्या एकमेकांच्या आश्रित नसतात. सूत्र क्रमांक 425. दर्शनाच साक्षात्कारी दार्शनिक स्वस्वरूप प्राप्त असलेल्यानेही असेच सांगितले आहे. त्याचा मागील सूत्रामध्ये आपण अनेक प्रकारचं चर्चा केली या उपासनांबद्दल. त्याचा हस्तमुद्रा करताना महामंत्राचा जप करायचा, योगासनं करत असताना श्वसन कसं करायचं ते मी नेहमी शिकवतो, की श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना क्रिया करायची पुढची.
प्रत्येक आसनामध्ये काही क्रिया असतात, एकापेक्षा जास्त क्रिया असतात. तर श्वास सोडताना क्रिया बदलायची आणि त्या क्रियेमध्ये श्वसन करायचं. मग पुन्हा श्वास सोडताना पुढची क्रिया करायची. अशा बऱ्याच काही मी सूचना दिलेल्या आहेत. तर हे सूत्र असं सांगतं, की अशा प्रकारे 2 उपासना तुम्ही जर एकत्र करत असाल, तर त्या 2 उपासना एकमेकांच्या आश्रित नसतात. हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून इथे हे व्यासमुनी आहेत शेवटी. तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहू नये आणि तुम्हाला कुठलाही अपाय होऊ नये. उलट सगळ्या प्रकारे तुम्हाला उपासनेचं फळ पूर्ण मिळावं यासाठी ते काळजी घेत आहेत. म्हणून हे सूत्र आता आजच्या प्रवचनाचं सांगता सूत्र आहेत. तर हे सूत्र असं सांगताय, की ज्या वेळेला तुम्ही 2 उपासना एकत्र करता, त्यावेळी त्या 2 उपासना एकमेकांच्या आश्रित नाहीयेत. आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. तर एकमेकांना पूरक आहेत हे आत्तापर्यंत मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं, की तुम्ही जर एखादं हस्तमुद्रा करत असाल, तर बोटांना व्यायाम मिळावा हा त्यातला मुख्य हेतू आहे. तो व्यायाम मिळतोच. पण शिवाय जपसाधना करत असल्यामुळे संपूर्ण देह जर ऊर्जामय झाला आणि तुम्ही त्यानंतर जर ध्यानस्थ बसलात, तर तुम्हाला त्याचा उपयोग होतो ध्यानस्थ बसायला. लगेच तुम्ही ध्यानस्थ होऊ शकता, कारण जपसाधना आपोआपच केली जाते. आता हे सूत्र म्हणतं, की अशा वेळेला त्या हस्तमुद्रा आणि ती जपसाधना एकमेकांना आश्रित नाहीयेत. म्हणजे त्या 2 एकदम केल्या म्हणजेच फळ मिळतं असं नाहीये. पण तरी सुद्धा मी सांगितलंय, की 7 चक्रावर एक महामंत्र म्हणा. 7 वेळा महामंत्र म्हणून होईल. पुढची योग पुढची हस्तमुद्रा घ्या. असं प्रत्येक हस्तमुद्रेला करत राहा. कारण का? एक शिस्त असावी त्याला कुठलीही साधना करताना, म्हणून ते सांगितलेलं आहे. आता तुम्हाला जर जपसाधना करायचीच नसेल, फक्त हस्तमुद्रा करायच्यात, तुम्ही करू शकता. मग तुम्ही ते 7 वेळेला मंत्र म्हणेपर्यंत जी उपासना मी करून ठेवायला सांगतो, मुद्रा करून ठेवायला सांगतो, ती मुद्रा तुम्ही तुमच्या इच्छेने थोडा वेळ धरून ठेवा प्रत्येक मुद्रा. 7 वेळा जप करायला पाहिजे असं बंधन काही नाहीये. तुम्हाला वाटलं थोडा वेळ पकडावं, पकडून ठेवा ती मुद्रा. मग पुढची मुद्रा घ्या. ती थोडा वेळ पकडून ठेवा. तुम्हाला व्यायाम नक्की मिळेल. पण ते पकडून ठेवण्यामुळे सातत्य राहणार नाही, पण फळ मिळेल. ते सातत्य राहावं, एक शिस्त राहावी किंवा आपल्याला एक कुठेतरी एक काहीतरी नियम असावा, की प्रत्येक हस्तमुद्रा किती वेळ पकडून ठेवायची, तर 7 जप होईपर्यंत. आपोआप तिथे काहीतरी एक साधर्म्य साधलं जातं. त्यासाठी ते सांगितलेले आहे. पण एकमेकांचे ते आश्रित नाहीयेत. याचा अर्थ तुम्ही जर महामंत्राचा जप केला नाही, महामंत्राची जपसाधना केली नाही आणि त्या न करता जर हस्तमुद्रा केल्यात, तर हस्तमुद्रेचं फळ मिळणार नाही असं नाहीये. निश्चित मिळेल. ती मुद्रा तुम्ही थोडा वेळ धरून ठेवावी एवढंच आहे. मग तुम्ही जप करायलाच पाहिजे असं का नाही. त्या हस्तमुद्रांचं फळ तुम्हाला नक्की मिळणार. त्याचा फायदा नक्की होणार. त्याचप्रमाणे जपसाधना करताना हस्तमुद्रा करायलाच पाहिजे तसं नाही. जपसाधना तुम्ही करू शकता. ओंकार उपासना करताना आपण जपसाधना करतो. जप ओंकारच आहे त्यात. ती जप ओंकार करतो आपण. मग आता जप करताना आणि ओंकार करताना दोन्ही एकत्र केल्या, त्या एकत्र करण्यामध्ये काही विचार आहे त्यामागे. पण तुम्ही नुसता ओंकार केला, नुसतं जपसाधना केली, त्याचं फळ तुम्हाला मिळणार त्या वेळेला. बहुची सांगड घालण्यामागे वेगळा विचार आहे, की त्याला एक शिस्त असावी. किती वेळ काय करावं, हे आपण आपोआप त्यामध्ये केलं जातं. एक ठराविक वेळ ती मुद्रा केली जाते. ठराविक वेळ ओंकार केला जातो प्रत्येक चक्रावर. यासाठी त्या एकत्र सांगितलेल्या आहेत. पण त्या एकमेकांच्या आश्रित नाहीत, हे सूत्र तुम्हाला अधोरेखित करून देत आहे. या दोन्ही उपासना तुम्ही वेगवेगळ्या केल्यात, तरी सुद्धा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार. तर अशा प्रकारे हे जे उपासना आणि साधना आहेत, त्या कशा कराव्या, काय कराव्या, एकमेकात त्यांची गुंफण कशी घालावी आणि तरीसुद्धा त्या एकत्र केल्याने तरीसुद्धा त्याचं फळ मिळेल, असा एक हा विषय घेऊन आजचं हे प्रवचन होतं. हे प्रवचन इथे संपन्न होत आहे. हरिओम.